खबर महाराष्ट्र से है, जहां पर विधवा के बेघर होने से ग्राम पंचायत की तानाशाही सामने आई। प्रॉपर्टी मामले में प्रशासन चुप है। अम्बेडकरवादी संगठनों ने तहसील पर गुस्सा जताया। सीधा सवाल उठाते हुए कहा कि संविधान तो है, लेकिन क्या यह गरीब दलित विधवा के लिए नहीं है। बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन अघाड़ी, आजाद समाज पार्टी, भीम पैंथर, जनहित संघर्ष समिति, समता सैनिक दल, भारत मुक्ति मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा आदि संगठनों ने 31 जनवरी को कुही तहसील ऑफिस पर एक आंदोलन शुरू किया। गांव की पंचायत ने तालुका के बनोर ग्राम पंचायत के मालची गांव की कुलवंता प्रेमदास बोरकर नाम की एक विधवा का घर गैर कानूनी तरीके से गिरा दिया। उसे सचमुच सड़क पर ला दिया। जिस घर में वह पिछले 40 साल से रह रही थी, उसे बिना किसी नोटिस, पुनर्वास या इंसानियत के नजरिए के तोड़ दिया गया। इस नाइंसाफी की हदें तब पार हो गईं जब ग्राम पंचायत एडमिनिस्ट्रेशन के सरपंच बंडू नरूले और सेक्रेटरी बीबी भोयर ने संबंधित महिला के बर्तन, अनाज, कपड़े और जरूरी सामान जब्त करके ग्राम पंचायत में जमा कर दिया और पीड़िता को खुले में फेंक दिया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि यह घटना सिर्फ कब्जा करने की कार्रवाई नहीं, बल्कि दलित अत्याचार का एक साफ उदाहरण है। त्यांचे घर पाळण्यात आलेलं आहे, म्हणून त्या बोरकर कुटुंबाला तो न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। ॲट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ज्या महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराज, तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांची ज्या ज्या अधिकाऱ्यांनी विटंबना केलेली आहे, तोडफोड केलेली आहे, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आणि ह्या 2 दिवसाचा अल्टिमेटम या पूर्ण आंबेडकरी समाज त्यांना देत आहे। 2 दिवसात जर झालं नाही तर आमच्याकडे दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे हायकोर्टाचा मार्ग आहे। कारण बाबासाहेबांचा हा मार्ग समोरचा पुढला मार्ग हायकोर्टातून आम्ही यांना अरेस्ट करू। आणि सर्व मित्रांना सांगायचं म्हणजे सर्व एकत्रित राहा, एकत्रित राहा। पुन्हा ह्या देशामध्ये ह्या बोरकर कुटुंबावरती झालेला अन्याय अत्याचार नसून हा संपूर्ण तुमच्या आंबेडकरी जनसमुदायावरती झालेला हा अन्याय अत्याचार आहे, हा बहुजन समाजावरती झालेला अत्याचार आहे। म्हणून सदैव तुम्ही जागृत राहा आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या अशा प्रकारचे परत कृती होणार नाही, ह्याकडे सदैव तुम्हाला जागृत राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। गजानन बोरकर मोदा तालुका च्या वतीने आज वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षाच्या अनुषंगाने आणि धार्मिक आणि सामाजिक संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चामध्ये मोदा तालुक्याच्या वतीने ह्या ठिकाणी समर्थन आहे। आणि मित्रांनो, सांगायचं म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान रहेगा। आणि संविधान ह्या देशामध्ये आजही जिवंत आहे आणि ते वस्तूमध्ये। आणि ह्या ज्या गावचे मथली ह्या गावचे जे सरपंच आहेत आणि जे सचिव आहेत, हे संविधानिक मार्गाने त्या पदावरती पोहोचलेले आहेत। आणि संविधान काय म्हणतो की हा देशातील प्रत्येक जो वंचित आहे, जो प्रत्येक व्यक्ती जो गरीब आहे, जो प्रत्येक व्यक्ती जो आंबेडकरी आहे, प्रत्येक व्यक्ती जो बहुजन समाजाचा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा हा मिळालाच पाहिजे। हा मूलभूत झालं ते आम्ही काढलोय। तसंच आज इथे जे बोरकर परिवारावर जो अन्याय अत्याचार झालं, ते एक गरीब कुटुंब आहे म्हणून झालं आणि एक ते दलित म्हणजे एक दलित समुदायामधून येतात त्याच्यासाठी झालं। आणि त्यांच्या घर जो पाडण्यात आला अतिक्रमण आहे म्हणून माझ्याकडे हा दस्तावेज आहेत, हे बघा सगळे जण। भरच्या घर सुद्धा अतिक्रमण मध्ये आहे। हा तहसीलदार कधी पाडणार आहे, आम्हाला याची त्यांनी हमी द्यावी। याने पहिलं त्याचं घर पाडावा, त्याचा पहिलं घर पाडा। आमच्या जवळ त्याचे सबूत आहेत। हा भोयर विभूराव भगवान भोयर याच्या मसरी याचा घर अतिक्रमण मध्ये आहे। भाई हा तहसीलदारांनी त्यांचं घर कधी पाडत आहे, आम्हाला त्याचं उत्तर द्यावा। आम्हाला त्याचं घर कधी पाडेल? आमच्या एक गरीब लोकांचं एक बिचारा 9, 11, 13 महिने
बचाओ। कुही महाराज से धमपाल मेश्राम की रिपोर्ट, TV1 इंडिया ने।